दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांच्या अद्भुत लीला. श्रीपादांची ही जन्मकथा शंकराला समजली तेव्हा शंकर तिरुमलदासांना म्हणाला, आता तुम्ही त्यांच्या पाहिलेल्या बाललीलांचे वर्णन करून मला धन्य करावे. तेव्हा ते म्हणाले, अहो, बोलती बंद झाल्यामुळे नरसावधानी त्यांची फजिती झाली. त्याचा राग त्यांनी बापन्नांवर काढला. ते लोकांना सांगू लागले, बापन्नाचार्यांनी तांत्रिक प्रयोग करून माझी मंत्रशक्ती हरण केली. बगलामुखीचा अनुग्रह नाहीसा करण्यास तेच कारणीभूत आहेत. नाडी ग्रंथातील श्रीपादांची माहिती त्यांना फारच बोचू लागली. मासे खाणाऱ्या बंगाली ब्राह्मणाला त्यांनी मांसाहाराचे भोजन दिले. हा अनाचार आहे. श्रीपाद हे दत्तप्रभूंचा अवतार वगैरे काही नाही. बाल श्रीपादांचे प्रणवोच्चार करणे, संस्कृत भाषेत प्रज्ञायुक्त चर्चा करणे या गोष्टी म्हणजे कुठल्या तरी वेदपंडिताचा आत्मा श्रीपादांच्या बालशरीराच्या आश्रयाने हे करीत असेल. हे असे श्रीपादांबद्दल अपमानित उद्गार नरसावधानींनी त्या लोकांजवळ काढले. श्रीपाद श्रीवल्लभ मातेच्या गर्भातून ज्योती स्वरूपात अवतरले. जन्म होताच माता सुमती बेशुद्ध झाली. त्या खोलीतून मंगलवाद्यांचा आवाज येत होता. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योती स्वरूपात प्रकट झाले. पवित्र वेदमंत्र बाहेर ऐकू येत होते. काही वेळात तेथे शांतता पसरली. या घटनेने बापन्नाचार्यांची स्थिती गोचर जशी झाली. आश्चर्य म्हणजे श्रीपाद जन्मल्यापासून 18 दिवसांपर्यंत बाळाला जेथे झोपवले होते तेथे 3 फणांचा नाग बळावर फणा उगारून छत्र धरून राहिला होता. श्रीपाद दिवसामासी वाढत होते. काही महिन्यांचे असतानाच त्यांनी विचित्र लीला सुरू केल्या. तेव्हापासून ते आजोबांबरोबर पंडितांच्या महासभेत जात व शास्त्रचर्चा देखील करीत असत. बापन्नाचार्य व राजशर्मा दत्तावतार म्हणून त्यांचे कौतुक करीत. गावातील काही लोकांना हे मान्य नव्हते, कारण पिठापूर पादगया क्षेत्र असल्यामुळे पितृदेवतांचे क्षेत्र होते. काही तांत्रिक लोक तंत्रमंत्रांनी पितरांना बोलवायला लागतात अशी त्या लोकांची कल्पना होत होती. तसाच हा प्रकार असावा असे लोक म्हणत होते. तिरुमलदास मल्याद्रीपुरमहून आले होते. त्यांची जुनी ओळख असल्यामुळे बापन्नांच्या घरचे व राजशर्मांच्या घरचे कपडे ते धुत असत. नरसावधानींना धोबी वृद्धत्वामुळे मरण पावला, त्यामुळे त्यांच्याही घरचे कपडे ते धुत होते. त्यांना नरसावधानींचे काम आवडत नसे, म्हणून त्यांनी मुलगा रविदास त्यांचे कपडे धुवायला सांगितले. सात्विक कुटुंबाचे कपडे धुताना त्यांना त्रास होत नसे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.